स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, आज एक भव्य दिव्य असं अंबेरी या ठिकाणी ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान चालू आहे मित्रांनो. आणि या मैदानामध्ये 1 ते 10 गटामध्ये कोणकोणते नंदी गटपासून सेमीमध्ये प्रवेश केला याची अपडेट देणार आहे. त्याचबरोबर आपला लाडका बकासूर नक्की ओरिजिनल कोणत्या गटात पाळणार आहे, साम्राज्य कोणत्या गटात पाळणार आहे याची देखील अपडेट देणार आहे. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. तर मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये बाहुल्या आणि गुरसाळकरांची गजेची गाडी गटपास झालेली आहे मित्रांनो. गट क्रमांक 1 मध्ये. गट क्रमांक 2 मध्ये मित्रांनो लकी आणि अर्जुन ही गाडी गटपास झालेली आहे मित्रांनो. प्रशांत ड्रायव्हर चिंचनर यांनी गाडी चालवली आणि गाडी गटपास झालेली आहे. गट क्रमांक 3 मध्ये रामाशेट आणि टायगरची गाडी गटपास झालेली आहे मित्रांनो. रामाशेट आणि टायगर गट क्रमांक 3 मध्ये. गट क्रमांक 4 मध्ये बच्च्याची गाडी गटपास झालेली आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 5 मध्ये राजा आणि महाराज, जो बकासूरसोबत राजाने 1 नंबर केलेला तो राजा आणि महाराज मित्रांनो गटपास झालेला आहे. गाडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे. गट क्रमांक 6 मध्ये मथुर आणि कारतूजची गाडी गटपास झालेली आहे मित्रांनो. गट क्रमांक 6 मध्ये. गट क्रमांक 7 मध्ये मित्रांनो राणाची गाडी गटपास झालेली आहे. गट क्रमांक 7 मध्ये राणा. त्याचबरोबर गट क्रमांक 8 मध्ये रोबाबा आणि गुरुची गाडी गटपास झालेली आहे मित्रांनो. रोबाबा आणि गुरु, जो बारी ड्रायव्हर यांच्या नावावर पळतो असा रोबाबा आणि गुरुची गाडी 8 नंबर गटात गटपास झालेली आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 9 मध्ये मदन आणि सुंदरची गाडी गटपासून सेमीसाठी प्रवेश केलेला आहे मित्रांनो या गाडीनं. गट क्रमांक 9 मध्ये. गट क्रमांक 10 मध्ये A1 जोडी वादळ आणि हरण्यास 622 ही जोडी गटपास झालेली आहे गट क्रमांक 10 मध्ये. तर मित्रांनो, या 1 ते 10 नंबर गटापर्यंतचे नंदी कोणकोणते गटपास झाले. आता राहिला प्रश्न बकासूर. तर मित्रांनो, बकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार. तर 30 नंबर गटात चिठ्ठी निघालेली होती बकासूरची, पण नियोजन चेंज झालं आणि बकासूर आपल्याला 27 नंबर गटात पाळताना पाहायला पडेल मित्रांनो एका टॉपच्या पायऱ्यामध्ये. आणि साम्राज्य आपल्याला गट क्रमांक 30 मध्ये पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो. तर बघूया या जोडीला कसं स्पीड लागते बकासूर आणि साम्राज्याला. आजच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया. धन्यवाद.